अतिशय सुंदर अशी जोडी आहे। पाहूया आता संतोष मोरे आणि कुणाल गावंड आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतील, कारण का 2 चेंडू 4 धावा आणि एक साई प्रसाद मयेकर यांच्या स्वरूपात एक मोठा झटका लागलेला आहे विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाला। अंतिम फेरीचा हा सामना महत्त्वपूर्ण सामना, रोमांचक असा हा सामना, दोन्ही संघांचे स्वप्न डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर हा चषक आपल्या घरी घेऊन जायचं आहे, हे दोन्ही संघांचं स्वप्न आहे आणि धावचित होता होता वाचलेले आहेत संतोष मोरे उर्फ पोल्या। सुंदर गोलंदाजी कुलदीप निषाद याची आणि हा निर्धाव धावाचा चेंडू। तीन चेंडू आणि 4 धावा, 3 चेंडूत 4 धावा झालेले आहे। आणि सुंदर असा फटका, सीमारेखा पार षटकार। कुणाल गावंड नंबर 18 विराट कोहली यांच्या बॅट मधून हा षटकार आलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10। अशाच काहीशा षटकारांची गरज आहे जर अंतिम फेरीचा सामना आणि ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक आपल्याला विश्वमित्र क्रीडा मंडळाला जर घेऊन जायचं असेल तर अशाच फटक्यांची गरज, कारण का घातक फलंदाज आहेत ऑपोजिट संघामध्ये सुद्धा। पाच चेंडू आणि 11 धावा, शेवटचा चेंडू असेल कुलदीप निषाद याचा आणि सामना करेल रिव्हर्स बादशाह संतोष मोरे। संतोष मोरे एक हे असा फलंदाज आहे, कधीही प्रॅक्टिस करत नाही पण जेव्हा जेव्हा येतो प्रत्येक गोलंदाजाचा धुव्वा उडवतो असा हा फलंदाज। आणि सुंदर असा फटकार संतोष मोरे यांचा। पाहूया, एक धाव पूर्ण झालेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावावरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या झालेली आहे ती 13। पहिल्या षटका अखेरीस विकेएम या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13। अतिशय सुंदर फलंदाजी संतोष मोरे आणि कुणाल गावंड याची आपल्या संघासाठी। धावसंख्या झालेली आहे ती 13। पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे 13। पुढील गोलंदाज कपिल सामना करेल कुणाल गावंड। अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू आहे, फलंदाज आहे कुणाल गावंड। त्याचबरोबर गोलंदाज कपिल हा सुद्धा एक नावाजलेला गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू कपिल विनर्स या संघातून। दोन्ही संघांची चढाओढ फक्त आणि फक्त ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक आपल्या घरी घेऊन जायचे आहे याची दोन्ही संघांची चढाओढ। एकाला हॅट्रिक तर एकाला पहिल्यांदा, म्हणजेच विकेएम हा पहिल्यांदा हा चषक आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल। त्याचप्रमाणे साजन पाटील सर यांचा हा तिसरा म्हणजे हॅट्रिक चषक असेल। आणि सुंदर असा फटकार, पण पाहूया हा कुठपर्यंत जाईल हा चेंडू आणि गडीबाद मोठा झटका कुणाल गावंड याच्या स्वरूपात विकेएम या संघाला आणि 2 गडी बाद। धावसंख्या झालेली आहे ती 13। पुढील फलंदाज कुशल गावंड, एक नावाजलेला असा हा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू कुशल गावंड, ज्याने उपांत्य फेरीमध्ये काल अतिशय सुंदर फलंदाजी आणि गोलंदाजी करून विकेएम या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला होता। असा हा फलंदाज कुशल गावंड, ज्याप्रमाणे काल उपांत्य फेरीमध्ये खेळी केली होती कुशल गावंड याने, अशीच काहीशी खेळी आता या अंतिम सामन्यामध्ये कुशल गावंड याला करावी लागेल, तरच विकेएम या संघाचं काहीतरी धावसंख्या एक लक्ष समाधानकारक उभारून देऊ शकतो का कुशल गावंड, आता थोड्याच वेळात आपण पाहूया। कुशल गावंड एक अष्टपैलू खेळाडू आहे विकेएम या संघाचा।
पण सामना कपिल याचा, घातक गोलंदाज कपिल. आणि अतिशय सुंदर असा फटकार मारलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार. आणि कुशल गावंड याने दाखवून दिलेलं की पहिल्याच चेंडूवरती चौकार मारून की माझी कालची जी इनिंग संपलेली होती तीच इनिंग त्याचपासून कंटिन्यू झालेला आहे. आणि धावसंख्या झालेली आहे ती 17. 2 चेंडू आणि 17 धावा. 2 चेंडू आणि 17 धावा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा कपिल याचा आणि सामना करेल कुशल गावंड. आणि फुलटो स्वरूपाचा हा चेंडू आणि होऊन भोसले. हॅलो हॅलो घातक क्षेत्ररक्षक आणि तिसरा झटका कुशल गावंड याच्या स्वरूपात. हॅलो लगातार 3 गडी बाद होत चालले. सलामीवीर फलंदाज संतोष मोरे एकटाच खेळाडू आपल्या क्रीडांगणावरती उपस्थित आहे. त्याला साथ देणारा फलंदाज मिळत नाहीये. पुढील फलंदाज अतित मसूरकर, नावाजलेला असा हा फलंदाज विश्वमित्र क्रीडा मंडळाचा अतित मसूरकर, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या सुंदर फलंदाजी करून दुसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश मिळवून दिलेला होता असा हा फलंदाज अतित मसूरकर. धावसंख्या झालेली आहे ती 17. 3 चेंडू आणि 17 धावा. सुंदर गोलंदाजी कपिल याची आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू मध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी महत्वाचे गडी बाद केलेले आहेत कपिल यांनी. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढील फलंदाज अतित मसूरकर सामना करतील कपिल याचा. पाहूया चौथा चेंडू आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि पहिलीच अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. यष्टीरक्षक प्रभाकर मेहता अतिशय बुद्धिमत्तेने यष्टीरक्षण करतायत. ज्याप्रमाणे यष्टीरक्षण आणि प्लस फिल्डिंगचे अरेंजमेंट अतिशय सुंदर. एक धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. धावसंख्या झालेली आहे ती 20. 19 धावसंख्या झाली ती 19. 4 चेंडू आणि 19 धावा. संतोष मोरे यांना शेवटपर्यंत क्रीडांगणावरती उपस्थित राहणं गरजेचं आहे, कारण विकेएम संघाच्या 3 गडी बाद झालेले आहेत. आणि फुलटो स्वरूपाचा हा चेंडू आणि हा सीमा रेखा पार षटकार. संतोष मोरे याच्या बॅट मधून फुलटो स्वरूपाचा हा चेंडू होता आणि हा षटकार. आणि पंचांनी काय निर्णय दिलाय? नो. पंचांनी नो घोषित केलेला आहे. एक अवांतर धाव म्हणजे 7 धावा मिळतील आताच्या ह्या चेंडूमध्ये. आणि धावसंख्या होईल ती 26-26. नो आहे की नाही याचा रिव्ह्यू घेतलेला आहे विनर्स या संघाने. थर्ड अंपर, तिसऱ्या अंपर कडे हा निर्णय जाईल. पाहूया थर्ड अंपर कोणता निर्णय देत आहेत. अशोक यादव आगमन झालेले. अतिशय महत्वाचा हा सामना, अंतिम फेरीचा हा सामना. दोन्ही संघांचे स्वप्न फक्त आणि फक्त ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक हा आपला व्हावा, हे दोन्ही संघांचे स्वप्न. एक संघ आहे जो पहिल्यांदा या अंतिम फेरीमध्ये SPP मित्रमंडळाने जो आयोजित केलेला आहे, नो पंचाचा निर्णय आलेला आहे, नो कंटिन्यू राहील. आणि विनर्स या संघाने आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. विनर्स या संघाला आता रिव्ह्यू घेता येणार नाही याची नोंद घ्यावी. धावसंख्या झालेली आहे ती 26-26.
4 चेंडू आणि 26 धावा. सुंदर फलंदाजी. संतोष मोरे, एव्हरग्रीन प्लेयर म्हणून ओळखला जातो. संतोष मोरे एव्हरग्रीन, कधीही मैदानात येवो आपल्या फलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधणारा हा फलंदाज संतोष मोरे उर्फ पोल्या. पाहूया पुढचा चेंडू संतोष मोरे याचा आणि पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न होता पण एकच धाव मिळेल. पाहूया पंच कोणता निर्णय देत आहेत. एकच धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 27. 5 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 27. या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. त्याचा सामना करतील अतित मसूरकर. जास्त वेळ घालवू नये. सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. थ्रोचा ऑब्जेक्शन. पुन्हा एकदा रिव्ह्यू. आता विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाने रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड एम्परने थ्रो रिव्ह्यू बघायचा आहे. धावसंख्या झालेली आहे ती 27. पाचवा चेंडू आहे. पाचवा. धावसंख्या झालेली आहे ती 27. संतोष होता रे बॅट्समॅनला. स्ट्राईकला संतोष होता बघतोच. पोल्या होता स्ट्राईकला. धावसंख्या झालेली आहे 27. फेअर डिलिव्हरी. धावसंख्या झालेली आहे ती 27. दोन्ही संघांनी आपापला रिव्ह्यू लॉस्ट केलेला आहे. आता कोणताही संघ रिव्ह्यू घेऊ शकत नाही. एकच रिव्ह्यू होता प्रत्येक संघाकडे. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 27. शेवटचा चेंडू कपिल याचा आणि सामना करेल अतित मसूरकर. सुंदर असा फटका लेक्चरच्या दिशेने. पाहूया खाली खेळाडू आहे आणि बाद. अतित मसूरकर हे सुद्धा पुन्हा पॅव्हिलियन मध्ये जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 2 षटकाखेरीज 27. संतोष मोरे याच्यावरतीच जिम्मेदारी असेल आता विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाची. सगळे फलंदाज एका मागोमाग एक बाद होत चाललेले आहेत. विकेएम आपले फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे क्रीडांगणावरती. फलंदाजाचं नाव काय? साई प्रसाद मयेकर नाव सांगायचं आहे फलंदाजाचं. विकास. पुढील फलंदाज विकास. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी आलेले आहेत. तिसऱ्या षटकात अंतिम फेरीमध्ये अतिशय गोलंदाजी करण्यासाठी स्वतः आलेले आहेत ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर. अंतिम फेरीचा हा सामना आणि स्वतःच धुरा सांभाळण्यासाठी आलेले आहेत गोलंदाजीसाठी. कुणाचा दादा आणि कुणाचा सर, आमचा भाई तूच नंबर 1. अतिशय सुंदर गोलंदाज साजन पाटील सर. पहिला चेंडू आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्याच चेंडूवरती रिव्हर्सचा बादशाह संतोष मोरे याला बाद केलेला आहे साजन सरांनी. आपल्या पहिल्याच चेंडूवरती फिरकीचा बादशाह, फिरकीचा जादूकर म्हणून ओळखला जाणारा ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर.
पुढील फलंदाज नावाजलेला फलंदाज विशाल भाटकर. पाहूया आपल्या संघ संकटात आता आहे आणि खरंच आपल्या संघाला धावांची गरज आहे. विशाल भाटकर संकट मोचक म्हणून आपल्या संघासाठी ती पारी खेळतायत का? कारण का संतोष मोरे हा बाद झाल्यानंतर विश्वमित्र क्रीडा मंडळाची धावसंख्या थोडीशी स्थिरावलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 27. दुसरा चेंडू साजन सरांचा आणि सामना करतील विशाल भाटकर. लेग साईडच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न नाही आहे, अयशस्वी प्रयत्न. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 28. 2 चेंडू आणि 28 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी साजन सरांची. 2 चेंडू आणि 28 धावा. तिसरा चेंडू आणि सुंदर असा फटकार. सीमा रेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 34. विकास याचा सुंदर फटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 34. अतिशय सुंदर फलंदाजी. अशा षटकारांची गरज आहे विकेएम या संघाला. पुन्हा एकदा चौकार मारण्याचा प्रयत्न, पण हा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय बुद्धिमत्तेने गोलंदाजी करत आहेत साजन पाटील सर. सुंदर गोलंदाजी. चौथा चेंडू निर्धाव धावाचा चेंडू. 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील विकास आणि हा समोरच्या दिशेने टोलावलेला चेंडू. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच नाही आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या झालेली आहे ती 35. 5 चेंडू आणि 35 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. 5 चेंडू आणि 35 धावा आणि सुंदर असा फटकार. सीमारेखा पार षटकार. विशाल भाटकर यांच्या बॅट मधून सुंदर असा षटकार आलेला आहे शेवटच्या चेंडूवरती साजन सरांच्या आणि धावसंख्या झालेली आहे ती 41. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 41. अजूनही 2 षटक शिल्लक. धावा झालेल्या आहेत त्या 41. समाधानकारक धावसंख्या अजूनपर्यंत आहे, पण 2 षटक अजूनही उरलेले आहेत. जर हे 2 फलंदाज शेवटपर्यंत राहतील तर विकेएम या संघाची धावसंख्या समाधानकारक होईल असं मला वाटतंय. कारण समोरची टीम जी आहे, समोरचा संघ जो आहे, साजन पाटील सरांचा जो संघ आहे विनर संघ, त्यामध्ये धडाकेबाज फलंदाज आहेत. प्रभाकर मेहता सारखा एक फलंदाज आहे जो लेग साईडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे रोहन भोसले सारखा जो फलंदाज आहे, कपिल यादव सारखा जो फलंदाज आहे, अतिशय घातक फलंदाजी आहे त्यांच्याकडे. तर अशा फलंदाजांसमोर जर धावसंख्या उभारायची असेल तर एक मोठी धावसंख्या आपल्याला उभारावी लागेल याची दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची आहे. आणि सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा कपिल याची आणि अवांतर धाव. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 42. पहिला चेंडू कपिल याचा आणि अवांतर धाव. विकास यांनी गेल्याच सामन्यामध्ये सुंदर असा षटकार मारला होता गेल्या षटकामध्ये. आता षटक आहे ते कपिल याचं आणि पहिला चेंडू आणि सामना करतील विकास आणि सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, पण पाहूया, नाही, प्रयत्नच नाहीये. एकच धाव. धावसंख्या झालेली ती 43. विशाल भाटकर पुन्हा एकदा स्ट्राईकवर, कारण का मागच्या षटकामध्ये साजन पाटील सरांच्या शेवटच्या चेंडूवरती सुंदर असा षटकार मारून स्वतःचं मनोबल तरी त्यांनी वाढवलंच असेल असे फलंदाज विशाल भाटकर. पाहूया दुसरा चेंडू कपिल याचा आणि सुंदर असं नजाकत भरा शॉट विशाल भाटकर यांच्या बॅट मधून आलेला आहे. पाहूया तो किटपर्यंत जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसरी धाव पण पूर्ण झालेली आहे आणि 3 धावांवरती समाधान मानावं लागेल विशाल भाटकर यांना आणि धावसंख्या झालेली आहे ती 46. अतिशय सुंदर फटकार विशाल भाटकर यांच्या बॅट मधून आलेला आहे.
नजाकत भरा शॉट विशाल भाटकर की बैट से आया हुआ है, अतिशय सुंदर। धावसंख्या झालेली आहे ती 46 पुन्हा एकदा विकास सामना करेल कपिल याचा। अतिशय सुंदर गोलंदाजी, एकदम घातक गोलंदाजी करतोय कपिल। त्याच गोलंदाजीला सामोरे जावं लागतंय दोन्ही फलंदाजांना, विकास आणि विशाल यांना। आणि धावसंख्या झालेली आहे ती 47 5 चेंडू आणि 47 धावा। तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 47। चौथा चेंडू कपिल याचा सामना करेल पुन्हा एकदा विशाल, आणि माझ्या मते हा विशाल भाटकर सुद्धा बाद। कपिल अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यापासून। अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी दोन्हीही क्षेत्रामध्ये सुंदर गोलंदाजी आणि फलंदाजी कपिल याची आपल्याला पाहायला मिळते। विशाल भाटकर आउट झाल्यानंतरच त्यांचा सुपुत्र नेक्स्ट फलंदाज आर्यन भाटकर। पाहूया आर्यन भाटकर आता काय करतील आपल्या संघासाठी। आणि समोर कपिल सारखा एक एक्सपिरियन्स बॉलर आणि समोर एक युवा खेळाडू आर्यन भाटकर याच्या स्वरूपात, एक युवा खेळाडू एक्सपिरियन्स बॉलर। पाहूया कोण कोणावर हावी पडतोय। 4 चेंडू आणि हा 5वा चेंडू आणि सुंदर फटकार। भलेही तो डॉट झाला असेल पण कनेक्शन चांगला होता आर्यन भाटकर याचा। शेवटचा चेंडू असेल आर्यन भाटकर याचा, सामना करेल कपिल याचा। शेवटचा चेंडू कपिल याचा। पाहूया शेवटच्या चेंडू मध्ये काय होईल। फुलट स्वरूपाचा चेंडू ऑफ स्ट्रेचच्या दिशेने टोलावलेला आहे आर्यन भाटकर याने। एक धाव पूर्ण आणि षटक संपलेला आहे। धावसंख्या झालेली आहे ती 48 4 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 48। अजूनही 6 चेंडू शिल्लक। सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। माझ्या मते थोड्याच वेळात काळोख होईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी। धावसंख्या झालेली आहे ती 48 4 षटका अखेरीस। अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी कालचे धुरंधर फलंदाज रुपेश शेलार आणि परेश शेलार यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे। अंतिम फेरी पाहण्यासाठी नेहरू नगरची माता यांचे प्लेयर्स रुपेश शेलार आणि परेश शेलार, दोन्ही बंधू हार्दिक पांड्या आणि कुणाल पांड्या इथे आलेले आहेत। अतिशय दोन्हीही नावाजलेले असे फलंदाज आहेत। आणि रुपेश शेलार तर तुम्ही काल पाहिलेच असेल त्याची फलंदाजी, आणि परेश शेलार एक भावी गोलंदाज म्हणून सुद्धा ओळखला जातो। असे हे दोन भाऊ नेहरू नगरची माता यांना लाभलेले आहेत। आणि हा अतिशय सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळतोय आर्यन भाटकर याच्या बॅट मधून। आणि हा सुंदर असा चौकार पहिल्याच चेंडूवरती अंकित यादव याच्या पहिल्याच चेंडूवरती। अंकित यादव राहुल पिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, त्याच्या चेंडूवरती युवा खेळाडू आर्यन भाटकर पहिल्याच चेंडूवरती सुंदर असा चौकार। धावसंख्या झालेली आहे ती 52 अजूनही 5 चेंडू शिल्लक। आणि खरंच ह्या युवा खेळाडूची तारीफ केलीच पाहिजे। अंकित यादव सारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती त्यांनी सुंदर चौकार मारलेला, आणि हा दुसरा चेंडू सुद्धा अतिशय सुंदर, आणि हा सीमा रेखा पार षटकार। खरोखरच सुंदर फलंदाजी, युवा खेळाडू आहे हा आणि सुंदर फलंदाजी करतो आहे। मला असं वाटतंय
की जर विशाल भाटकरच्या अगोदरच आर्यन भाटकर आला असता, पप्पाच्या अगोदर बेटा, तर काहीतरी वेगळंच झालं असतं. पप्पाने सुद्धा एक षटकार मारलेला आहे. अब आगे का काम कर रहा है बेटा आर्यन भाटकर. सुंदर फलंदाजी, हावी पडतो आहे त्या अंकित यादव वरती. तिसरा फटकार, हा सुद्धा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव धावाचा हा चेंडू. एक चौकार आणि एक षटकार मारल्यानंतर जो निर्धाव धावाचा हा चेंडू आलेला आहे अंकित यादव याचा. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक. सामना करेल पुन्हा एकदा आर्यन भाटकर. पाहूया. हा सुद्धा सुंदर फटकार आणि यष्टीरक्षकाच्या हातून झेल सुटलेला आहे. दुसरी धाव आलेली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि हा प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी. 3 धावा घेण्यात यशस्वी. सुंदर फलंदाजी आर्यन भाटकर याची आपल्या संघासाठी. एक चौकार, षटकार आणि आजच्या 3 धावा, अतिशय 13 महत्वाच्या धावा या षटकामध्ये त्यांनी कोरलेल्या आहेत. खरोखरच तारीफ झाली पाहिजे. आर्यन भाटकर एक सुंदर फलंदाज, एक युवा फलंदाज, VKM या संघाचा आर्यन भाटकर. धावसंख्या झालेली आहे ती 61 अजूनही. आणि सुंदर असा फटकार पुन्हा एकदा विकास याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 65. आणि शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. अंकित यादव याचा समाधानकारक धावसंख्या मला थोडी दिसत आहे. 65 धावसंख्या झालेली आहे. अंतिम फेरीमध्ये दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आहेत आणि अतिटटीचा हा सामना. पण अंकित यादववर भारी पडलेले आहेत हे VKM संघाचे फलंदाज. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण धावचित. 1 शॉट म्हणजे एकही धाव नाही. निर्धाव धावाचा हा चेंडू असेल. आताच्या चेंडूवरती एकही धाव नाहीये. धावसंख्या झालेली आहे ती 65. विनर्स या संघाला अंतिम फेरी विजयी होण्यासाठी 30 चेंडूत 66 धावांची गरज. वेल्डन आर्यन भाटकर, युवा खेळाडू आर्यन भाटकर. सुंदर फलंदाजी. त्याचबरोबर दुसरा विकास, VKM या संघाचा विकास आणि आर्यन भाटकर. खरोखरच ज्या वेळेला VKM या संघाला धावांची गरज होती त्यावेळेला आर्यन भाटकर संकट मोचन म्हणून आपल्या संघासाठी वेळेवरती धावून आले आणि आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिलेली आहे. असा हा आर्यन भाटकर, एक युवा खेळाडू, त्याचबरोबर विकास. दोघांनी अतिशय सुंदर फलंदाजी केलेली आहे शेवटच्या क्षणी. त्याचबरोबर संतोष मोरे याने सुद्धा सलामीला येऊन आपल्या संघाला अतिशय संकटाच्या वेळेला धावसंख्या बोर्डवरती चालू ठेवलेली होती. असा हा संतोष मोरे उर्फ पोल्या याने सुद्धा सुंदर फलंदाजी केलेली होती. आता VKM या संघाला गरज आहे ते सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण. याच्यात जर यशस्वी झाले तर ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक हा आपण जिंकू शकता. याची नोंद घ्यायची. कारण का समोरील संघ विनर्स हा संघ एक्सपिरियन्स वाला संघ आहे. दोन्ही वेळेला त्यांनी विजय मिळवलेला आहे दोन्ही पर्वांमध्ये. आणि त्यांचं स्वप्न असेल की हॅट्रिक म्हणजे तिसऱ्यांदा हा चषक त्यांना आपल्या घरी घेऊन जायचा असेल. पण समोर VKM हा संघ हा सुद्धा लढा देत आहे आणि खरोखरच चुरशीचा सामना होईल. अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. जशी अंतिम फेरीचा सामना आपल्याला हवा असतो तसाच हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि घातक फलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती येत आहेत. एक ब्रांड जो रोहन भोसले या नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे दुसरा फलंदाज प्रभाकर मेहता जो लेग साइडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.
असे दोन्ही फलंदाज. जर विकेएम या संघाला सामना विजयी व्हायचा असेल तर ह्या दोन फलंदाजांना कोणत्याही परिस्थितीत रोखावं लागेल. आणि विनर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर कुणाल गावंड, जो नंबर 18 म्हणून ओळखला जातो, या गोलंदाजाला, अतिशय सुंदर गोलंदाज आहे, त्या गोलंदाजाला सुंदर फटकेबाजी करावी लागेल तरच विनर्स या संघाला. आणि आमच्या मंडळाचे संकेत मोरे यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहे, उर्फ पी. अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी संकेत मोरे उर्फ पी यांनी आपली भेट दिलेली आहे. गोलंदाज कुणाल गावंड, फलंदाज रोहन भोसले, नॉन स्ट्रायकर प्रभाकर मेहता. दोन्ही संघ अंतिम विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोणता संघ विजयी होईल आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पहिलाच चेंडू, अतिशय सुंदर असा चेंडू, पण निर्धाव धावाचा हा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी, अशीच काहीशी गोलंदाजी करावी लागेल जर विकेएम या संघाला जर अंतिम फेरीचा सामना, कारण का विनर्स या संघाला खूप अनुभव आहे, कारण का खूप सामने त्यांनी अंतिम फेरीचे खेळलेले आहेत. आणि हा सुंदर असा फटकार आपल्याला पाहायला मिळतोय रोहन भोसले याच्या बॅट मधून. हा पहिला वहिला सुंदर असा चौकार नाहीये, पंचांनी निर्णय दिलेला नाहीये. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत, पंचांनी अजून काहीही निर्णय घोषित केलेला नाहीये. 2 धावा मिळतील रोहन भोसले याला. आणि खरोखरच रोहन भोसले नावाचं वादळ रोखावं लागेल विकेएम या संघाला, कारण का तो जर एकदा काय लय पकडली रोहन भोसले या वादळाने तर मग काय खरं नाही. पुन्हा एकदा कुणाल गावंड यांचा सामना, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, सुंदर गोलंदाजी कुणाल गावंड याची. निर्धाव धावाचा चेंडू, रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता रोहन भोसले याचा, पण काहीसा कळलेला नाहीये. सुंदर गोलंदाज कुणाल गावंड आणि त्याची गोलंदाजी. धावसंख्या झालेली ती 2. 3 चेंडू आणि 2 धावा. चौथा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करतील रोहन भोसले. आणि रोहन भोसले सारखा वादळ बाद झालेला आहे. पहिलाच मोठा झटका, मोठा मासा अडकलेला आहे आणि विकेएम हा संघ जल्लोष साजरा करत आहे. आपल्याला पाहायला मिळेल की तिकडे पॅव्हेलियन म्हणजे क्रीडांगणाच्या बाहेर सुद्धा जल्लोष सुरू आहे विकेएम या संघाचा, कारण का पहिला वहिला हा अंतिम फेरीचा सामना आहे विकेएम या संघाचा. विकेएम या संघ कधीही साजन सर चषकामध्ये कधीही अंतिम फेरीपर्यंत पोहोचला नव्हता. पहिल्यांदाच 3ऱ्या पर्वामध्ये विश्वमित्र क्रीडा मंडळाने अंतिम फेरीमध्ये मजल मारलेली आहे. आणि रोहन भोसले सारखा मोठा फलंदाज, एक मोठा मासा त्यांनी जाळ्यामध्ये अडकवला आहे. असा हा गोलंदाज कुणाल गावंड. त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा तर नाही आल्या, पण गोलंदाजीमध्ये अतिशय सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत कुणाल गावंड. आणि भावी पडत आहेत विनर्स या संघावरती कुणाल गावंड. पण एका मागोमाग एक घातक फलंदाज विनर्स या संघामध्ये आहे. भलेही रोहन भोसले सारखा फलंदाज बाद झाला असेल, तो पॅव्हेलियन मध्ये गेला असेल, पण प्रभाकर मेहता सारखा फलंदाज, कपिल यादव सारखा फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती उपस्थित आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2. 4 चेंडू आणि 2च धावा झालेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि पहिलाच पाहूया खेळाडू खाली आहे आणि दुसरा मासा जाळ्यात अडकलेला आहे. कपिल यादव याच्या स्वरूपात साई प्रसाद मयेकर याचा सुंदर असा झेल आणि सुंदर गोलंदाजी कुणाल गावंड याची. खरोखरच अतिशय उत्तम. विश्वमित्र क्रीडा मंडळ अंतिम फेरीचा हा सामना अतिशय जल्लोषात. फक्त त्यांचे हे 11 प्लेयर्स नाही तर क्रीडांगणाच्या बाहेर जे प्रेक्षक आहेत
त्यांचे जे प्रेक्षक आहेत जे त्यांचे अतिशय त्यांचा जल्लोष साजरा करत आहेत अगदी जोशामध्ये विश्वमित्र क्रीडा मंडळ खरोखरच प्रथमच अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि बलाढ्य असा संघ विनर्स कुणाल गावंड ऑन हॅट्रिक पुढील फलंदाज अभिजित सुंदर गोलंदाजी कुणाल गावंड याची आपल्याला पाहायला मिळते शेवटचा चेंडू सुंदरसा फटका आणि रोहन गायकर अतिशय सुंदर क्षेत्ररक्षक आहेत काल त्यांनी सुंदर झेल घेतलेला होता पण आता 2 धावा गेलेल्या आहेत धावसंख्या झाली ती 4 पहिलं षटक संपलेलं आहे आणि सुंदर गोलंदाजी वेल डन कुणाल गावंड साई प्रसाद मयेकर कर्णधार यांच्या विश्वासावरती विश्वास सार्थक ठरवलेला आहे कुणाल गावंड यांनी आणि पहिल्या षटकामध्ये 2 घातक फलंदाज त्यांनी बाद केलेले आहेत रोहन भोसले आणि कपिल यादव यांच्या स्वरूपात आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत सहासष्ट धावा करायच्या आहेत विनर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल खूप जोश मध्ये दिसत आहेत विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघातील खेळाडू त्यांचे चाहते सुद्धा क्रीडांगणाच्या बाहेर त्यांना अतिशय आनंदाने सपोर्ट करत आहेत आणि त्याचप्रमाणे मैदानातले जे 11 खेळाडू आहेत विश्वमित्र क्रीडा मंडळाचे अगदी जोशामध्ये खेळत आहेत आणि अतिशय सुंदर असा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार प्रभाकर मेहता अतिशय नावाजलेला असा फलंदाज मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं लेफ्ट साइडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज प्रभाकर मेहता जोपर्यंत हा खेळपट्टीवरती आहे अजूनही त्यांच्या आशा संपुष्टात आलेल्या नाही आहेत कारण का विनर्स या संघाचा हा फलंदाज महत्वाचा फलंदाज प्रभाकर मेहता अजूनही क्रीडांगणावरती खेळपट्टीवरती उपस्थित आहे आणि पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या षटकातील षटकार आणि हा दुसरा चेंडू निर्धाव धावाचा हा चेंडू होता पण 22च्या स्वरूपात 1 धाव मिळेल नाही बॅट कट आहे बॅट कट 1 धाव मिळेल धावसंख्या झालेली आहे ती 11 2 चेंडू आणि 11 धावा झालेल्या आहेत विनर्स या संघाचे आणि अतिशय सुंदर गोलंदाज आहे या विकेएम या संघाचा हा यश गेल्या 3 सामन्यामध्ये काल त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये त्याला आता षटकार भलेही गेला असेल पण सुंदर गोलंदाज आहे आणि आता सुद्धा सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय अभिजित याच्या फलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळतोय धावसंख्या झालेली आहे ती 15 3 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या आहेत यश याच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये कुणाल गावंड याने सुंदर गोलंदाजी करून फक्त 4च धावा दिलेले होते आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेले होते पण तीच उणीव आता भरून काढलेली आहे कारण का 14 धावा 3 चेंडू मध्ये 11 धावा आलेल्या आहेत यश याच्या आणि पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा सीमारेखा पार चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 19 सुंदर फलंदाजी अभिजित्याची लागोपाठ 2 चौकार विनर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 20 चेंडू आणि 47 धावांची गरज 20 चेंडू आणि 47 धावा दोन्ही फलंदाज अतिशय घातक फलंदाजी करत आहेत जोपर्यंत हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहेत विनर्स या संघाच्या आशा अजूनही जिवंत आहेत आणि सुंदर असा फटकार हवेत उडालेला आहे पाहूया खेळाडू खाली पोहोचतोय का
रोहन गायकर याचा सुंदर प्रयत्न, पण तो काही यश त्यांना आलेलं नाहीये. 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. रोहन गायकर यांचा पूर्ण प्रयत्न होता, कारण का धावून आलेले होते गोलंदाज चेंडू पर्यंत. प्रयत्न चांगला, 100% प्रयत्नांसाठी दिले जातील. वेल डन. प्रयत्न विकेएमचे प्लेयर सगळे खेळत आहेत, सगळे खेळाडू अतिशय सुंदर प्रयत्न करत आहेत, पण कारण समोर जे फलंदाज आहेत ते अतिशय बलाढ्य असे फलंदाज आहेत. प्रभाकर मेहता सारखा फलंदाज, त्यांना चांगला अनुभव आहेत, कारण का बहुतेक अंतिम फेरीचे सामने हे खेळलेले आहेत. प्रेशरमध्ये कसा सामना खेळावा याचा अनुभव सुद्धा प्रभाकर मेहता सारख्या फलंदाजाला आहे, कारण का अंतिम फेरीचे सामने असे खूपच खेळत असतात प्रभाकर मेहता. तरी त्यांच्यावरती कोणताही प्रेशर असा नसेल, कारण का प्रेशरमध्ये खेळण्याचा अनुभव हा प्रभाकर मेहताला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटका अखेरीस 21. 18 चेंडूत अजूनही 45 धावांची गरज. 18 चेंडू आणि 45 धावा. विनर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी, तो पण अंतिम फेरीचा सामना विजयी होण्यासाठी, हा चषक ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक आपल्या नावावर करण्यासाठी 18 चेंडूत 45 धावांची गरज. सर्वात आवडता प्लेयर, साजन सरांचा आवडता प्लेयर प्रभाकर मेहता जोपर्यंत क्रीडांगणावरती उपस्थित आहे तोपर्यंत त्यांच्या आशा जिवंत आहेत. त्यांच्या मागोमाग सुद्धा चांगले प्लेयर आहेत. अभिजित सारखा प्लेयर ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी आता सुद्धा केलेली आहे आणि खेळपट्टीवरती तो सुद्धा अजूनही उपलब्ध आहे. विकेएम या संघाला सहजरित्या अंतिम सामना जिंकता येणार नाही, त्यांना खूप प्रयत्न करावे लागतील, कारण का समोरचा संघ हा बलाढ्य संघ आहे. विनर्स, त्यांना अनुभव आहे. आणि कुशल गावण पुन्हा एकदा फलंदाजी नंतर आता गोलंदाजीसाठी आलेले आहेत. कुशल गावण, पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतील. आणि पहिल्या चेंडूवरती सुंदर असा सीमा रेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 27. 27 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रभाकर मेहता यांचा सुंदर षटकार आणि हा दुसरा चेंडू, पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव धावाचा हा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी, बुद्धिमत्तेचा उपयोग केलेला आहे, बुद्धिमत्तेचा वापर केलेला आहे कुशल गावंड यांनी. आपल्या पहिल्या चेंडूवरती षटकार गेलेला असताना प्रभाकर मेहता याला निर्धाव धावाचा हा चेंडू टाकलाय. दोन्ही संघ अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. आणि तिसरा चेंडू, हवे चेंडू आणि सुंदर असा झेल. यशाचा अतिशय महत्वाचा हा झेल, माझ्या मते सामन्याला कलाटणी देऊ शकतो असा हा झेल पकडलेला आहे यश याने. अतिशय सुंदर असा झेल, कारण का प्रभाकर मेहता सारखा फलंदाज, घातक फलंदाज, ज्याने पहिल्या चेंडूवरती कुशल गावंड याचा षटकार मारलेला होता, अशा घातक फलंदाजाला पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये पाठवलेला आहे. कुशल गावंड याची सकारात्मक गोलंदाजी, सुंदर अशी गोलंदाजी, आणि त्याचप्रमाणे यश याचे सुंदर असा हा झेल. अतिशय सुंदर. पुढील फलंदाज विकास जयस्वाल उर्फ गोविंदा. अतिशय सुंदर खेळी चालू आहे विकेएम या संघाची. दोन्ही संघाची ओढाताण फक्त आणि फक्त ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक आपल्या नावावर करून घेण्यासाठी दोन्ही संघांची ओढातोड. पाहूया कोणता संघ विजयी होईल. एक संघ आहे जो हॅट्रिक करणार आहे या चषकाला जिंकून, आणि एक संघ असा आहे जो पहिल्यांदा आपल्या नावावरती हा चषक करणार आहे. दोन्ही संघामध्येही चढाओढ सुरू आहे. विश्वमित्र क्रीडा मंडळ आणि विनर्स संघ. पुन्हा एकदा कुशल गावंड आणि सामना करेल गोविंदा.
आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हात टोलावलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पण सुंदर असं क्षेत्ररक्षण कुणाल गावण. एक भाऊ गोलंदाजी करतोय तर एक भाऊ सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. कुशल गावण, कुणाल गावण. जसे नेहरू नगरची माता या संघामध्ये कुणाल पांडे आणि हार्दिक पांड्या म्हणजे परेश शेलार आणि रुपेश शेलार आहे, तसेच विश्वामित्र क्रीडा मंडळामध्ये कुणाल गावण आणि कुशल गावण असे हे दोन भाऊ आपल्या संघासाठी लढा देत आहेत. अतिशय सुंदर एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 29-29. शेवटचा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा गोविंदा आणि सुंदर असा फटकार सी म रे का पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 35-35. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 35. विनर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 12 चेंडूत 31 धावांची गरज. अजूनही सामना दोन्ही संघांकडे आहे. 12 चेंडू आणि 31 धावा. 12 चेंडूत 31 धावांची गरज. दोन्ही संघ अंतिम फेरी जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि खरोखरच विश्व मित्र क्रीडा मंडळ या 3 पर्वांमध्ये पहिल्यांदा त्यांनी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि खरोखरच 11चे 11 खेळाडू जोशामध्ये खेळत आहेत. आणि समोरील जो संघ आहे विनर्स, हा संघ अतिशय अनुभवी संघ, कारण का ह्या संघाने 3 वेळा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे. 2 वेळा त्यांनी अंतिम विजयी सुद्धा झालेले आहेत आणि तिसऱ्यांदा त्यांचा प्रयत्न असेल की हॅट्रिक करून आपण विजय प्राप्त करायचा आहे. पण पाहूया, विकेम हा संघ सुद्धा अतिशय कठोर प्रयत्न करत आहेत आपल्या नावावर हा चषक करण्यासाठी. दोन्ही संघ प्रयत्नशील, पण कोणता संघ विजयी होईल हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. पुढचा गोलंदाज यश, ज्याने मागच्या षटकामध्ये सुंदर असा झेल घेऊन प्रभाकर मेहता याला पेव्हिलियन मध्ये पाठवलेला होता, असा गोलंदाज आणि सुंदर गोलंदाजी यश याची पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न होता 2 धावा घेण्याचा, पण अयशस्वी प्रयत्न. एका धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 36. यश याच्या गोलंदाजी बद्दल बोलण्याचं झालं तर कालच्या दिवसात 3 सामने खेळलेला होता विकेएम या संघाकडून यश, आणि अतिशय चोख आणि सुंदर गोलंदाजी त्याने केलेली आहे यश याने, आणि आपल्या संघाला त्याने फायनल पर्यंत म्हणजे अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलेलं होतं. महत्वाच्या क्षणी सुंदर गोलंदाजी केलेली होती यश याने. आणि आता सुद्धा हीच महत्वाची वेळ आणि कर्णधार साईप्रसाद मयेकर यांनी चेंडू यश याच्या हातात दिलेला आहे. बघूया त्यांच्याच विश्वासावरती किती सार्थक ठरतोय हा यश. आणि सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा यशाच्या स्वरूपात निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. निर्णायक वेळेत निर्णायक गोलंदाज आणि निर्णायक चेंडू, निर्णायक फैसला साई प्रसाद मयेकर याचा. अतिशय सुंदर गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील गोविंद आणि सुंदर असा फटकार. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 38 आणि तिसरा चेंडू झालेला आहे 3 चेंडू आणि 38 धावा. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू आणि 38 धावा झालेल्या आहेत. अतिशय दोन्ही संघांचे सुंदर प्रयत्न. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर हा चषक जिंकण्यासाठी स्वतः साजन सरांचे सुद्धा खूप प्रयत्न चालू आहेत, कारण का साजन सर यांची हॅट्रिक असेल या चषकाची जर जिंकेल तर. आणि पाहूया सुंदर असं क्षेत्ररक्षण. झेल सुटलेला आहे
कुणाल कुणाल पंच निर्णय द्यायचा आहे ह्या चेंडूचा. एक धाव. ओके, एकच धाव मिळेल. पुढील फलंदाज रवी. एकच धाव मिळेल, धावचीत झाले. अतितटीचा हा सामना रंगत आलेली आहे. या सामन्यामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी यश याची आणि पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा हा चेंडू आणि सुंदर आणि चोख गोलंदाजी करतोय यश आपल्या संघासाठी. 7 चेंडू आणि 26 धावा. विनर्स या संघाला सामना विजयी होण्यासाठी 7 चेंडू 26 धावांची गरज. अतिशय महत्वाचा आणि निर्णायक हा सामना, अंतिम फेरीचा सामना आणि 7 चेंडू 26 धावा. सुंदर असा प्रयत्न, पण एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. 2 धावा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत आणि शेवटचं षटक शिल्लक. 6 चेंडू आणि 25 धावा. सामना बरोबरीत सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. शेवटचा षटक आणि निर्णायक षटक. हे थ्रोचा रिव्ह्यू घेतलाय, फलंदाजांनी थ्रोचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या एम्परला नम्र विनंती आहे, चेक करायचा आहे. आपला जो काही निर्णय असेल तो त्यांनी आपल्या समोर सादर करायचा आहे. एसपीपी मित्र मंडळ आयोजित ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे ओरम क्रिकेट सामने कालपासून इथे आयोजित केले होते. 2 दिवस, आजचा दुसरा दिवस आणि महत्वाचा सामना, अंतिम फेरीचा हा सामना चालू आहे. सामने यशस्वीरित्या पार पाडलेले. अंतिम फेरीचा हा सामना, निर्णायक सामन्यामध्ये निर्णायक निर्णय पाहूया पंचांकडून कोणता येतोय. सहा चेंडू. निर्णय दिला नाही, निर्णय देत आहेत. अजून निर्णय झाल्यावरती मी सांगतो. निर्णय देऊ दे, मग मी तुम्हाला किती झालाय ते सांगतो. फेअर डिलिव्हरी, पंचांनी फेअर डिलिव्हरी केलेली आहे आणि 6 चेंडू 24 धावांची गरज. शेवटचं षटक शिल्लक आहेत. 6 चेंडू 24 धावांची गरज. विनर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी. धावसंख्या झालेली आहे ती 42, 42. दोन्ही संघ बलाढ्य असे संघ. दोन्ही संघांवरती फायनलचा प्रेशर असेलच आणि निर्णायक प्रसंगावेळी स्वतःलाच गोलंदाजीसाठी घेऊन आलेले आहेत कर्णधार साईप्रसाद मयेकर. विकेएम या संघाला पाहूया. 6 चेंडू 24 धावांची गरज. पहिला चेंडू आणि झेल सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. धावशीत घेण्याचा आणि तिसरी धाव घेण्यात यशस्वी. 3 धावा झालेल्या आहेत. अतिशय महत्वाच्या क्षणी झेल सुटलेला आहे. कुणाल गावंड अतिशय महत्वाचा खेळाडू विकेएम या संघाचा. पण ठीक आहे, अजूनपर्यंत काही वेळ गेलेली नाहीये. 5 चेंडू आणि 21 धावा. 5 चेंडूत 21 धावांची गरज. साई प्रसाद मयेकर दुसरा चेंडू आणि अतिशय महत्वाच्या क्षणी महत्वाचा चेंडू
निर्धाव धावाचा हा चेंडू साई प्रसाद महेकर याच्या गोलंदाजीवरती. आणि माझ्या मते विकेम या संघाचा बँड सुद्धा वाजत आहे. या चषकामध्ये प्रथमच अंतिम फेरीमध्ये येऊन ते विजयाच्या जवळ आलेले आहेत आणि बँडचा आवाज तर आपण ऐकतच असाल. दीपक भाटकर याच्या चेहऱ्यावरती थोडीशी मायुसी, कारण का विकेम हा संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आला. हा सीमा रेखा पार वाटत असताना हा षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. बॉल दे. 3 चेंडू आणि 15 धावा. अजूनही सामना दोन्ही संघांकडे अवेलेबल आहे. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 षटकार मारले, सामना आरामात विजयी होऊ शकतात. विकास जयस्वाल उर्फ गोविंदा याची सुंदर फलंदाजी. चुकीची दुरुस्ती. रवी यांनी षटकार मारलेला होता. रवी याची सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी षटकार मारलेला आहे आणि विनर्स या संघाच्या आशा सुद्धा जिवंत ठेवलेल्या आहेत. 3 चेंडू आणि 15 धावा. सामना दोन्ही संघांकडे अवेलेबल आहे. काही होऊ शकते, हे क्रिकेट आहे. 3 चेंडू 15 धावा. सुंदर असा फटकार हवेत उडालेला आहे. खाली पुन्हा एकदा कुणाल गावंड आणि गडी बाद. कुणाल गावंड यांनी ती चुकी केलेली नाहीये, कारण का महत्वाचा विकेट, महत्वाचा गडी बाद झालेला आहे. आणि 2 चेंडू आणि 15 धावा. विकेम हा संघ विजयाच्या रस्त्यावरती आलेला आहे. 2 चेंडू आणि 15 धावा. आणि खरोखरच पहिला विजय असेल या सामन्यातील, कारण का जेव्हापासून साजन पाटील सर चषक सुरू झालेला आहे, हा 3रा पर्व आहे साजन पाटील सर चषकाचा, तेव्हापासून स्वप्न होते विश्वमित्र क्रीडा मंडळाचे की साजन पाटील सर चषक कधीतरी आपण आपल्या घरी घेऊन जायचं आहे. कारण का साजन सरांनी स्वतःचा चषक प्रत्येक वर्षी आपल्याच घरी घेऊन गेलेले होते आणि हा तिसरी वेळ होती साजन सरांची. पण विश्वमित्र क्रीडा मंडळ थोडा हावी वाटतोय आजच्या ह्या क्षणी. आणि 2 चेंडू 15 धावांची गरज आहे साजन पाटील सर यांच्या या संघाला, विनर्स या संघाला. आणि 5वा चेंडू साई यांचा आणि हा सुंदर चौकार. आणि 1 चेंडूत 11 धावांची गरज अजूनही. पण माझ्या मते जवळजवळ विश्वमित्र क्रीडा मंडळ याने ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर हा चषक आपल्या नावावर कोरलेला आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. आणि शेवटचा चेंडू आणि हा विजय संपादन केलेला आहे विश्वमित्र क्रीडा मंडळ. जोरदार टाळ्या आणि जोरदार अभिनंदन झालं पाहिजे विश्वमित्र क्रीडा मंडळाचे. अतिशय खरोखरच फलंदाजी आणि गोलंदाजी.
श्रीराम